BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संक्षिप्त श्रीमद भागवत स्कंद पंचम स्कंद. यामध्ये प्रियव्रत चरित्र, अग्निध्र चरित्र, नाभिराजाचे चरित्र, ऋषभदेवांचे राज्यशासन, ऋषभांचा आपल्या पुत्रांना उपदेश आणि स्वतः अवधूत वृत्ती धारण करणे, ऋषभदेवांचा देहत्याग, भरताचे चरित्र, भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म, भरताचा पुन्हा जन्म, जड भरत आणि राजा रघुगणाची भेट, राजा रघुगणाला भरताचा उपदेश, रघुगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान, संसाररूप अरण्याचे वर्णन आणि रघुगणाची संशय निवृत्ती, संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण, भरताच्या वंशाचे वर्णन, भुवनकोशाचे वर्णन, गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत संकर्षण देवांची स्तुती, भिन्न भिन्न वर्षाचे वर्णन, किनपुरुष आणि भारतवर्षाचे वर्णन, अन्य 6 द्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन, सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन, भिन्न भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन, शिशुमार चक्राचे वर्णन, राहू इत्यादींची स्थिती आणि अतल इत्यादी खालच्या लोकांचे वर्णन, श्री संकर्षण देवाचे विवरण आणि स्तुती, नरकांच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन. राधा कृष्ण. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. प्रियव्रत होता नारदा समवेत, त्यास करण्या कर्म प्रवृत्त, ब्रह्मदेव पातले शीघ्र प्रियव्रतास उपदेशया. एकूण ब्रह्मदेवाचे वचन, ब्रहिष्मती सवे करून लग्न, अग्निधात्री पुत्र ऊर्ज्वस्वस्ती कन्या रत्न, शुक्र ऊर्ज्वस्तीस देवयानी झाली, अंती राजा प्रियव्रत सर्व संग परित्यागी होत, गमन केले वैकुंठाप्रत नारदोपविष्ट मार्गाने. प्रियव्रताचा ज्येष्ठ सुत अग्निध्र जंबूद्वीपनाथ तप करिता पुत्र प्राप्तीर्थ, त्याने वरिली पूर्वचित्ती, त्यास झाले नाभीसह 9 सुत, जंबूद्वीपाचे केले 9 भाग, 9 पुत्रांचे ते सत्वर, अप्सरालोकी पातला, नाभीची भारी अमरो देवी जाण, तेने पुत्र प्राप्त्यर्थ केला यज्ञ, प्रकट झाले यज्ञ नारायण, देती वरदान पुत्राचे. वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी, धर्म आचरोनी दावण्या हरी, अवतार घेई मेरू देवीचे उदरी, शुद्ध सत्वमय ऋषभजो, इंद्रे कोपुनी न करता वृष्टी, ऋषभ सामर्थ्य तृप्त झाली सृष्टी, भार्या जाती नामे जयंती, भरत ज्यांचा ज्येष्ठ सूत, उपदिशिले पुत्राचे ऋषभदेवे, म्हणे तपाचरणे वर्तावे, सेवा भक्तीने गुरुशी तो शवावे, तितिक्षा वृत्ती ठेवावी, धरावे संत चरण, मतकथा करावी श्रवण, सद्गुण कीर्तनी असावे मग्न, निर्वैर असावे समष्टी, भरता देऊन राजभाग, ऋषभ आचरता झाला योग, अष्टसिद्धी प्रगटल्या चांग, परी अखंड चित्त ब्रह्मरूप ऋषभदेव, नभोगी सिद्धींचे वैभव, हरिपती ज्यांचा दृढ भाव, ते न गणिती सिद्धी ते, ऋषभदेव शिरून वनव्यात आपला अवतार करी समाप्त, निवृत्त तृष्ण ते ऋषभ, नमस्कार त्या ऋषभाशी, ऋषभाचा भरत ज्येष्ठ सूत, त्याशी झाले 5 सूत, करता यज्ञ बहुत, हृदयी हरी प्रगटला, राज्य अर्पुन निज सुता, हरिहर क्षेत्री झाला जाता, सूर्यनारायणाचा ध्याता, कालक्रमी राजा भरत राजा साधकोत्तम, करीत असता नित्यनेम, नदी तटा आली हरिण, तिने सिंह गर्जना ऐकली, होनी भयाक्रांत, गर्भ प्रसवली पात्रांत, तत्काळ पावली पंचत्व, शावक संभाळिले भरताने, मन होते हरिणा चिंतित, त्या काळी पावला पंचत्व, जन्म हरिणेचा झाला प्राप्त, पूर्व पुण्य आठवितया, सांडोनी आप्त स्वजन, करी ईश्वर चिंतन, नदी पात्रात शिरोन, प्राण सोडला भरताने, तो पुढील जन्मी पाही, अंगिरा गोत्रात उत्पन्न होई, शेता राखण करण्या लागी, बंधुजनी ठेविले त्या, शूद्र राजा होता एक, अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यर्थ, खणग घेऊन हातात, मारण्या आला भरताशी, महामाया जगदंबिका, प्रगटली तेव्हा श्रीकामिका, परमहंस स्थिती जड भरता, म्हणून रक्षले श्रीहरीने, सिंधू सैवीर देशीचा नृपती, नामे रघुगण होता ख्याती, राजदूतांनी पाहिले जड भरताशी, जुंपीला पालखी वाहण्याशी, राजा उपरोधी बोले जड भरताशी, कृश बहुतची झाला अससी, जड भरत बोले उत्तरेशी, बोलोनी वृथा झाला श्रमी, ऐकोनी ज्ञानयुक्त भाषण, झाला चकित रघुगण, उतरोनी धरिले चरण, म्हणे अपराध क्षमा करणे, जड भरत म्हणे रघुगणास, विषासक्त मन रासायास, तेची करिता हरिचिंतनास, मुक्त करीतसे जीवाशी, संत कृपा झाल्या वाचून, हरी प्राप्ती नव्हे जाण, धन्य संत समागम, हरी कृपेने प्राप्त होय, अवधूते रघुगणरायाशी, सांगुनी भवाट विचे रूपकाशी, पूर्ण बोध करविला तयाशी, धन्य झाला रघुगुण, श्री संत चरण रजोभिषेक, हेची हरिकृपेचे साधक सम्यक, तप तीर्थ यज्ञादिक, न त्या शक्य हरिकृपा, शुकदेव कथे ते परीक्षिताशी, भरतवंश विस्तारेशी, भक्ती योग प्राप्ती झाली रायाशी, अंती सुयशे राजा विराजे, सप्तद्वीप नवखंडे वर्णन, शुकाचार्य सांगती त्यांचे परिमाण 9000 योजने विस्तीर्ण, ऐसी आहे 3 नवखंडे, इला वृत्तखंडात शंकर भगवान, राहती पार्वतीसह वर्तमान, समाधी योगे करते चिंतन, भगवान संकर्षण उपासती, भद्राश्व खंडात भद्रश्रवा, उपासी धर्मवय हयग्रीवा, ध्यायी नरसिंह रूपा,
हरिवर्षात प्रल्हाद राव, केतू मालवर्षामध्ये लक्ष्मी उपाशी काम देवाते, मत्स्यावतार भगवंताचे मनु आराधी रम्य खंडात, हिरण्यमय नामे खंडात, अर्यमा उपासते कुर्मास, आराधी यज्ञवराहास, भूमी उत्तर कुरु खंडात, किम पुरुष खंडांमध्ये हनुमान, श्रीरामांचे करीतसे ध्यान, भरतखंड धन्य धन्य, भुक्ती मुक्ती लाभे जेथे, भरतखंडी जे जन्मले, ते सुराधिकान वंद्य झाले, जे का हरिभक्तीत रंगले, धन्य झाले नरेसे, जंबूद्वीप, प्लक्षद्वीप, शाल्मली द्वीप, कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप, पुष्करद्वीप सातवे, सप्तद्वीपांशी क्रमे वेष्टित, अस्ति समुद्र ही सात, शार इक्षुरस सुराभृत, क्षीर दधी शुद्ध असे. आता सांगो सूर्यवर्णन, त्याची गती दक्षिण उत्तरायण. सूर्याचा सारथी अरुण, सप्तरथ वाहती रथाशी, सूर्याचेनी भ्रमणाने होती संवत्सर ऋतू पक्ष आयने, सूर्याचेनी अधिष्ठाने स्थिती जाना जगताची, चंद्र रवी तेजदायक, गुरु पावसाचा कारक, बुध दुष्काळाचा सूचक, शनी मंगळ अमंगल जाना. ध्रुवस्थानाचे वर्णन, ज्योतिषचक्र शिशुमार म्हणून, आदिदैविक रूपात भगवान, ग्रह नक्षत्र तारकामध्ये सूर्यमंडलाखाली जाणं, राहूचे आहे स्थान, विद्याधर सिद्धचारण, मग यक्ष राक्षस पिशाचादी, अतल वितल सुतल तलातल महातल रसातल, शेवटी असे पाताळ, ही विवरे भूमीखाली. पाताळाचे तळी अनंत, त्यास संकर्षण म्हणतात, रुद्र 11 निर्माण करत, करती संहार विश्वाचा, कर्म करुणी जीववरती, उत्तम अधम गती पावती, घडे कर्मानुसारी गती, कुणी नरकी कुणी स्वर्गी, जेथ नाही पाप पुण्य, जेथ नसरे ज्ञानाज्ञान, जेथे नुरे ध्यानाध्यान, तेथे वसे श्रीहरी. इति श्री गुरुमाऊली विरचित संचित श्रीमद्भागवत महापुराण पंचम अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. राधा कृष्ण.